कीर्तिबाई काय जीव घेता की काय माझा? का काय झालं? शिवाला कळलं का? नाही हो, अहो किती आठवण काढताय, नुसती उचक्यांवर उचक्या. जीव जाईल ना कधीतरी माझा. ए, कामाचं बोलायचं आणि जेवढं विचारेल तेवढंच सांगायचं. कागदपत्रांवर सह्या झाल्या? हो, घेतली ना. नक्की? हे बघ, मला काही गडबड नकोय. आपल्या कामामुळे गडबड होत नाही हो, उलट माझ्या कामामुळे लोक गडबडतात. मला सांगा, कधी करताय पुढचा प्लॅन? आज. आज? हो, आजच. आशुने शिवासाठी एक सरप्राईज प्लॅन केलंय, त्यामुळे सगळे तिथे जमणार. हे बघ, आज आपल्याकडे खूप मोठा चान्स आहे. मी कॉल करेन तुला, तू रेडी राहा. तुम्ही निश्चिंत राहा, मी एका पायावर तयार आहे. आणि मला काहीही गडबड नकोय हे लक्षात ठेवा. सगळ्या गोष्टींची सोय झाली आहे. काही काळजी नको, तुम्ही फक्त फोन करा, बाकी सगळं मी सांभाळून घेतो. खूप आनंदात आहेस ना शिवा? आज तुझा आनंद दुप्पट करते. तयारी सुरू नाही केली तुम्ही अजून? नाही, तयारी सुरू केली आहे. अगं तुझीच वाट बघत होतो. का? अगं काय, आंबेडकर जयंतीच्याच सेलिब्रेशनचं प्लॅनिंग चालू आहे. पण कसं आहे की दरवर्षी हे सगळे जसं सेलिब्रेट करतात त्याहीपेक्षा काहीतरी वेगळं त्यांना करायचं, तर ती चर्चा. अरे त्यात काय एवढं, दरवर्षी आपण चौकात जयंती साजरी करतो की नाही, तसंच करायचं. काही लोक बोलतील तर कार्यक्रम सुरू करूया ना. ओके ओके. आपण ऐका, मला मुलींचा क्लास घ्यायला जायचंय, तो मी घेते. मग संध्याकाळी आपण कार्यक्रमाला सुरुवात करू, चालेल? काय कराल ना तुम्ही सुरुवात? चला मी आल्या. येडे का रे? तुला जरा कंट्रोल करता येत नाही काय? तू हसले की पोट हलतं तुझं. अरे पण मला हसत नव्हतं कंट्रोल. अरे पण आशुने सांगितलंय ना की शिवाला काहीही कळता कामा नाही म्हणून. तिथे गेल्यावर कळणारच ना तिला. अरे नाही कळणार. चंदर भाई, शिवाला सरप्राईज आवडेल ना? 110% आवडणार. आता ते सगळं सोडा, आता चला आपण पटकन निघू. तो आशू थांबला असेल तिकडे आपल्यासाठी. चला चला चला. पण काय सरप्राईज? अरे तू चल ना, आपण नंतर. काकू जी आशू, जावई बापू, अचानक कसं काही आहे ना? बसा ना, दिव्या पाणी घेऊन ये ना. नाही पाणी नको पाणी नको पाणी नको, तुम्ही जरा चला. हा, कुठं काय झालंय? काही नाही झालं, बसा 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 बसा. काही झालं नाहीये. ऍक्च्युली शिवासाठी एक सरप्राईज प्लॅन केलंय, वस्तीतच आहे. छोटा कार्यक्रम ठेवलाय, तुम्हाला बोलवायला आलो तुम्ही. अगं बाई, म्हणजे काय? कसलं सरप्राईज? आता शिवा मुलींचं ट्रेनिंग घेते ना, सो भाऊ आणि आईने मिळून तिला हॉल द्यायचं ठरवलंय सरप्राईज म्हणून. सो म्हणून तुम्हाला बोलवायला आलं. म्हणजे काय, तिथे तिला नीट मुलींना ट्रेनिंग देता येईल. काय एकदम भारी. वंदे, बघितलंस काय? आपल्या शिवानं स्वप्न बघितली आणि तिची ती स्वप्न तिच्या सासरची माणसं, म्हणजे तिचे सासू सासरे, नवरा, समधी माणसं पूर्ण करते. इथं असताना काय ना काय करत राहिली ती. आपण आपल्या लेकरासाठी काय बी करू शकलो नाही, पण तिच्या सासरची माणसं, तिचा नवरा आणि तिचं सासू सासरे किती पिरमानं करतायत. आम्ही काय एवढं केलं नाहीये. शिवा जे करते ते खूप महत्वाचं आहे. ह्या मुली ट्रेनिंग घेतील, त्यांनी समाजात बदल होईल. फार महत्वाचं काम आहे. हो, खरंय. शिवाचं गुणगान तर असे गातायत सगळे जसं क्रांतीच करणार आहे. असो, यांना माहिती नाहीये आता मी काय करणार आहे. पोरी कुठे गेल्या? कुठे गेल्या सगळ्या पोरी? झालं ना सगळं? भाई झाले रे. काही लफडा नको. अरे काय नाही रे. शिवा, हॅलो. हा शिवा बोल. बॅटरी, अरे कुठे सगळ्या मुली? इकडे कोणीच आलं नाहीये.
अगं नाही, मी जरा ते गाडी रिपेअर करत होतो. स्वरूप शेट कटकट करतोय ग खूप. हा बरं ठीक आहे कर ए बाई, आता तुला येईल, मला कशाला येईल रे? असं कसं होईल? चंदन लागा. हा शिवा बोल ना. अरे चंदन, ह्या पोरी कुठे आहेत? काय ट्रेनिंगला कोणी येणार नाहीये का? जाऊ दे, बघू ना आपण नंतर. त्याचं काय एवढं, जाऊ दे. नंतर बघू म्हणजे काय? हे काय महत्वाचं नाहीये का? असं काय करतोय? महत्वाचं तर आहे, पण मी काय म्हणतो, तू इकडे लाला शेट कंपाऊंडला आहे ना जरा. अरे तिकडे कशाला यायचंय? हा अगं तिकडे एक अर्जंट काम आलंय. तू ये बरं, पटकन ये, सांगतो तुला आल्यावर. ये. ऐक ना चंदन, हे महत्वाचं आहे की नाही? तिकडे येऊन काय करू मी? तू असं स्वरूप शेट कोण आहे? अरे आहे रे तो एक येडा. हॅलो शिवा, अरे अप्पर, तू कुठे आहेत सगळ्या मुली? आणि हा चंदन काय बोलतोय की कुठे यायचंय? कोणी काय झालंय? अगं म्हणून न्यायला आलो. चल चल, वाट बघते तुझी. चल. अरे पण कोणी बोलवलंय? काय झालंय? बघ, हे सांगायला वेळ नाही. चल लवकर, प्रॉब्लेम झाले. चल. अरे असं काय करतो तू? अगं बाई, चल ग तू. चल, प्रॉब्लेम झाले. चल चल. शिवा, काळजी करण्यासारखं काही नाहीये, पण मी तुला आत्ता सांगू शकत नाही. पण एक खरं सांगू, तू नक्की खुश होशील. अबे पागल, चलतो का आता? तू बोलला ना घाई करायची आहे म्हणून. हे वेडा. हा? इकडे या साईड. अरे पण इथे काय जायचंय? काय मला काय मुद्दाच कर. थांब शिवा, थांब. शिवा. काय इथे? शिवा, आशू, अरे इथे काय चाललंय? काही बोलायचं नाहीस आता. गपचूप मार चल. कुठे? चल. अरे ऐक ना, तिथे मुली आल्या नाही त्याचं टेन्शन आहे. तुला पण काय कळत तू सांगते ते ऐक ग, मला काय. मुली आल्या नाही त्याचं टेन्शन आहे. चल 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 अरे पटकन. कुठे जायचंय? गप्प बस. चल. अरे असं कुठे? ऐक आशू ऐक ना, आपण काय करतोय? तू मला एवढं टेन्शन आलंय. त्या पोरी आल्या नाहीत कुठे? हो ना, कुठे गेल्या असतील बिचाऱ्या? काय करतोय आशू? Ready? हा काय आहे? अगं आई, दिव्या. अरे चंदन, बॅटरी काय? तुम्हाला फोन केला होता ना मी. आणि स्टेफनी तू पण इथे. अरे काय चाललंय? बरं ऐक घे बघ. अरे सीताई, संपदा काकू, लक्ष्मी काका, तुम्ही हे सगळं काय? सायली तू पण? अरे काय हे सगळं? सरप्राईज! अरे घर तर बंद. आता काय करायचं? अरे घर बंद आहे, पण घर जागेवर आहे की नाही? हा, अरे साधा टाळा आहे, तोडशील ना? जमेल ना हरकुलेस? ए दगड घेऊन या. जा 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 पटकन. क्या बात है. काय करता तुम्ही? हा? तुम्ही असं करू शकत नाही. ए, शाण्या, आजपासून हे घर माझं आहे, कळलं ना? हा, शहाणपणा करायचं नाही. निघ, चल. चल. आ जाओ, आ जाओ. कसलं सरप्राईज? शिवा, जे काम करतेस ना समाज बदलण्याचं, ते खूप महत्वाचं काम. आणि आजकालच्या जगात कोणी करत नाही. त्यामुळे आम्ही म्हटलं की कोणी थोडासा हातभार लावूया कामात. तर कंपनीच्या CSR फंड मधून आम्ही तुझ्यासाठी हा हॉल घेतला तुझ्या कामासाठी. बघ शिवा, तुला एका हॉलची गरज होती आणि तू सांगितलं पण नाहीस. एवढं तर तू हक्काने मागूच शकतेस की. पण बरं झालं सांगितलं नाहीस, नाहीतर आम्ही तुला सरप्राईज कसं दिलं असतं. ते बरोबर. चल 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 चल, सामान बाहेर काढायला घे. हे उचल, हे उचल. चल चल चल, फटाफट फटाफट फटाफट. जाऊ दे बाहेर. हे नंतर मशीन पण उचल, कळलं काय? घे घे घे, फटाफट घे, फटाफट घे. तुम्ही काय करताय? अरे काय VDS का तू? अरे घर आपले म्हटल्यावर सामानही इथे आता आपलंच यायला पाहिजे की नाही? हो पण गप. तो बघ काय चाललंय ते बघ. हे बघा, जे काही करताय ना ते सगळं जपून करा. अगं हो ग, या शिवाने मला वस्तीत यायला बंदी घातली होती ना. आता बघ बघ कशा तुझ्या फॅमिलीला रस्त्यावर आणतो.
शिवा आता या हॉलची रिबीन कापून आहे ना तू उद्घाटन कर. हा. या हॉलचं उद्घाटन ना मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाच्या स्त्रियांना घेऊन करणार आहे. आई आणि सीताई. तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं. चला या. चल बाई. इथे दारावर माझं नाव असणार, जगदीश हनुमंत पाटील. माझं घर. इथे इथे लावायचं पाटील. हा बोल 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 बोल. तिथे लावायचं इथे लावायचं. आणि त्याच्या खाली छोटस तुझंही नाव, अमृता जगदीश पाटील. बरं थांबा, अजून एक सरप्राईज आहे. ये इकडे ये. ये आता ही दोरी ओढ. ही ओढ. आवडलं का? आशू खूप केलं सारे. खूप आवडलं. शिवा, तुझा हा आनंद फक्त क्षणिक आहे. शिवा आम्हाला माहिती आहे तुझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं ना की तुला काही बोलायला सुचत नाही. हा पण आपल्या सुनेसाठी आमच्या वहिनीला नक्कीच काहीतरी बोलायचं असेल. हे फक्त एक छोटस पाऊल आहे मुलींना सबळ करण्यासाठीची. शिवाला तिच्या वडिलांनी शक्ती दिली या जगामध्ये स्वतःसाठी उभं राहण्याची, आणि तीच शक्ती आज ती या वस्तीतल्या मुलींना देऊ पाहते. कारण त्या मुली पुढे जाऊन हा समाज बदलू शकतात. आजच्या जगात हे बदल घडणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते काम माझी सून करते याचं मला अतोनात कौतुक आहे आणि अभिमान. आमच्याकडून आम्ही छोटीशी मदत केली आहे, पण खरी मदत तुम्ही करायची आहे. तुमच्या मुलींना हे शिक्षण घ्यायला पाठवायचंय. आपणच त्यांना पाठिंबा द्यायला हवा आणि त्यामुळेच त्या अधिक सबळ आणि सक्षम होणार आहेत. शिवाने हे एक पाऊल उचललंय, आता पुढचं पाऊल तुम्हाला उचलायचं. शिवानी, या मुलींना असं शिकवणं की कुठलाही नराधम यांच्याकडे वाकडी नजर करून पाहायची हिम्मत करणार नाही.
आणि हे सगळं ज्यांनी केलं ते आमचे लाडके जिजू. जिजू काहीतरी बोला. बोला 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 हो जिजू, बोला बोला. अरे ऐका, थांबा थांबा थांबा. हे काही मी एकट्याने केलं नाही, आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. आणि हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. तू समाजासाठी एवढं मोठं काम करतेस, तुझ्यामुळे आम्हाला ना बळ मिळतं, ताकद मिळते. आणि तुला ताकद देणारी व्यक्ती म्हणजे तुझे पप्पा. म्हणूनच आपण या हॉलचं नाव तुझ्या पप्पांच्या नावावरून ठेवू. चला या बघू तर हॉल. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ज्यासाठी आपण इथे जमलो आहोत त्यासाठी आजच्या सारखा दुसरा चांगला दिवस असूच शकत नाही. कारण आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. आणि या शुभ कार्याच्या उद्घाटनासाठी जे आपण या हॉलवर जमलो आहे त्याचं जे कारण आहे ते म्हणजे मुलींना मिळणारे हक्क. याच मुलींच्या हक्कांसाठी बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर झगडले. त्यामुळे त्यांची जयंती साजरी करायला याच्यापेक्षा चांगली जागा दुसरी कुठलीही असू शकत नाही. म्हणून आपण इथे त्यांची जयंती साजरी करणार आहोत. आता मी शिवाला विनंती करतो की तिने 2 शब्द बोला. बापरे, मला काय बोलावं काहीच कळत नाहीये. कारण तुम्ही सगळ्यांनी मला एवढं मोठं सरप्राईज दिलं की काही शब्दच फुटत नाही आहेत. पण आता लक्ष्मण काका बोलले ना, ते एकदम करेक्ट बोलले. बाबासाहेबांनी याच गोष्टीसाठी खूप प्रयत्न केले आणि आजच्या दिवशी या हॉलचं उद्घाटन झालं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. या दिवशी बाबासाहेबांचे शब्द आठवत आहेत मला. महिलांच्या सामाजिक उत्कर्षामध्ये जे काही अडथळे येतात, जे काही, ते दूर करण्याचं काम हिंदू कोड बिलात केलं आहे. आणि प्रत्येक महिलेने आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपली धनसंपत्ती आणि आपले अधिकार खूप प्रामाणिकपणे जपले पाहिजेत, त्यांची काळजी घेतली पाहिजे. या बाबासाहेबांच्या शब्दांमुळे आपल्याला खूप मोठी प्रेरणा मिळते आणि त्यानुसार आपण वागू लागतो. खरं तर बाबासाहेबांनी ही शिकवण दिली आणि पप्पांनी ते माझ्यापर्यंत पोचवलं. माझ्यावर पण अन्याय झाला होता, म्हणूनच मला शिवानीचं शिवा होता आलं. आणि यात सगळ्यात मोठा हातभार माझ्या पप्पांचा होता आणि तोच विचार मी पुढे करते. चला तर या शुभ क्षणी मी लक्ष्मण काकाला आता स्टेजवर बोलवतो आणि बाबासाहेबांच्या फोटोला हार घालण्याची विनंती करतो. त्यांचा आशीर्वाद आपण सगळ्यांनी घेऊया. शिवा ये ना.